काल संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास द्वारकामाईजवळील हॉटेल साई सिद्धार्थच्या बाहेर बसलेले हॉटेल मॅनेजर व रूम बॉय हे आपल्या हॉटेल बाहेर बसले असताना पोलीस तेथे आले असता त्यांनी कुठलीही माहिती न विचारता त्यांना पोलिसांकडून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला। हॉटेलच्या शेजारी लोकवस्ती आहे, तर त्यांनी देखील आपल्या घराजवळ बाहेर बसायचे नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे। रात्री 11 नंतर नियमावली आहे की शिर्डीमध्ये सर्व दुकाने बंद व कोणीही रोडने फिरायचे देखील नाही, पण ही घटना संध्याकाळी 7 ते 7:30च्या सुमारास घडली आहे। अशी घटना ही चुकीची आहे। पोलिसांनी व्यावसायिकांवर लाठीचार्ज करण्यापेक्षा जे आरोपी आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज करावा। संध्याकाळी देखील मंदिर परिसरामध्ये व्यसनाधीन लोक फिरत असतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून चांगल्या लोकांना त्रास दिला जातो आहे। या घटनेमुळे मॅनेजर देखील कामावर येण्यास घाबरत आहेत। संबंधित व्यावसायिकांचे म्हणणे आहे की तुम्ही त्यांचा आधार कार्ड चेक करावे व त्यानंतर कारवाई करावी। हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे। जय जिजाऊ जय शिवराय। काल हॉटेल साई सिद्धार्थ या ठिकाणी हॉटेलचे मॅनेजर 7:30च्या टायमिंगला बाहेर बसलेले होते। त्या ठिकाणी येऊन पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला। पोलिसांनी एक 11चा टायमिंग नियमावली आहे, 11च्या नंतर कोणी फिरायचं नाही। ठीक आहे, त्या बाबतीत आम्ही पोलिसांच्या मताशी सहमत आहे, परंतु 7:30च्या टायमिंगला पोलिसांनी येऊन त्या मॅनेजरवर लाठीचार्ज केला, ही गोष्ट निंदनीय आहे। त्याबद्दल आमचं शिर्डी पोलीस स्टेशनला विनंती आहे की असं कृत्य घडू नये, जेणेकरून हॉटेलला येणारा जो स्टाफ आहे हा भयभीत झाला आहे। म्हणजे आरोपी सोडून संन्याशाला फाशी अशी परिस्थिती तयार होत चालली आहे, तर अशी परिस्थिती होऊ नये हे देखील आमचं पोलिसांना सांगणं आहे। आणि जे दुहेरी हत्याकांड शिर्डीत घडलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे। आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की त्या आरोपींना, दुहेरी हत्याकांडातील त्या आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी। आम्ही आमच्या मताशी ठाम आहे, आम्ही निवेदनात सुद्धा म्हटलेलं आहे आणि आजही आम्ही आमच्या मताशी ठाम आहे, त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी। पण गोरगरिबांना त्रास देऊ नये हे देखील आमचं पोलिसांना सांगणं आहे, जेणेकरून त्या गोरगरिबांमध्ये काही साई भक्त पण असतात, पोलिसांच्या लक्षात येत नाही। तर तुम्हाला जर पोलिसांना एखादा व्यक्ती संशयित आढळून आला तर त्याचा आधार कार्ड चेक करा, आधार कार्ड चेक झाल्याच्या नंतर त्याला पोलीस स्टेशनला न्या, त्याला पोलीस स्टेशनला बसवून तुमच्या कॉम्प्युटरवरती त्याचं नाव सर्च करा, त्याच्यावर जर गुन्हे असतील तर त्याला मध्ये ठेवून घ्या। आणि जे काही फरार आरोपी आहे, आम्ही आमच्या निवेदनात देखील सांगितलेलं आहे की शिर्डीत जे घडलेले गुन्हे आहेत त्या गुन्ह्यातील काही फरार आरोपी आहे, त्या आरोपींना सुद्धा लवकरात लवकर शिर्डी पोलीस स्टेशनने पकडण्यात यावं। पण ते आरोपी कुठले आहे, काय आहे हे सगळं पोलिसांना माहिती आहे, त्याच्याकडे पोलीस लक्ष देत नाही आहे। जे गोरगरीब लोक हॉटेलला काम करत आहे त्यांना त्रास देत आहे, तर हा प्रकार घडू नये ही पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे। जे लोक आरोपी आहेत त्यांना 100% सजा झाली पाहिजे, आम्ही पण या मताशी ठाम आहे। जे लोक फरार आहेत त्यांना लवकरात लवकर पकडण्याचं काम करावं। जे जुगार अड्डे, रिक्षा आहे, ॲपे रिक्षा आहे, त्या रिक्षांवरती कोणते कोणते लोक ड्रायव्हर आहे, कुठून आले, काय आले त्याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। त्या रिक्षाची जी नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट चेसी नंबरशी जॉईंट होती का, जुळतं मिळतं का हे बघावं। चेसी नंबर दुसरा, रिक्षाची नंबर प्लेट वेगळी, हे देखील पोलिसांनी चेक करावं। ज्या टेम्पो ट्रॅव्हल चालल्या शनी शिंगणापूरच्या त्याच्यावर देखील काही लोक ड्रायव्हर आहे, ते कुठून आले, ते आरोपी आहे का नाही हे देखील चेक केलं पाहिजे। आणि त्या शिंगणापूर चालणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलचे सुद्धा नंबर प्लेट आणि चेसी नंबर हे जुळतो मिळतो का हे देखील बघितलं पाहिजे। काही आरोपी काय करताय, नंबर प्लेट एक, चेसी नंबर एक, म्हणजे ते वेगळंच कारभार चाललेला आहे। याच्याकडे शिर्डी पोलीस स्टेशनने लक्ष द्यावं। गोरगरिबांना त्रास देऊ नये ही आमची शिर्डी पोलीस स्टेशनला विनंती आहे। अन्यथा जर गोरगरिबांना त्रास झाला तर छावा क्रांतीवीर सेना मोठं आंदोलन छेडल्याशिवाय शिर्डी शहरात राहणार नाही।